आशुतोष राणा अतिशय प्रतिभावान अभिनेते. सहाय्यक भूमिका असो नाहीतर खलनायकी भूमिका, प्रत्येक भूमिकेत जीव ओतून काम करणारे अभिनेते आशुतोष राणा. 10 नोव्हेंबर 1967 रोजी त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील गाडरवारा इथं झाला. त्यांच्या आईने त्यांना लहानपणीच सांगितलं होतं की काम कोणतंही कर, पण आनंद घ्यायला आणि आनंद द्यायला मात्र विसरू नकोस. 2 पैसे भलेही कमी कमाव, पण जीवनात समाधानी राहा. आईची ही शिकवण त्यांनी आपल्या जीवनात अगदी सुरुवातीपासूनच अंमलात आणली. त्यांच्या वडिलांचं नाव राम नारायण होतं. त्यांच्याच नावातली 2 अक्षरं घेऊन त्यांच्या आईने त्यांना राणा हे नाव ठेवलं. 11वी झाल्यानंतर एक दिवस आशुतोष यांच्या भावाने त्यांना सांगितलं की आपलं निखरा हे आडनाव परंपरेनं प्रतिष्ठेचं मानलं जातं. त्यामुळे तुझ्या चुका लोक पदरात घालतात, त्याचं कारण केवळ निखरा हे आडनाव आहे. प्रतिष्ठा ही कमवावी लागते. परंपरेनं आलेली प्रतिष्ठा ही माणसाला कमकुवत करते, आपल्या मनात अहंकार उत्पन्न करते. ही गोष्ट त्यांच्या मनाला पटली आणि त्याच दिवशी त्यांनी निखरा हे आडनाव वर्ज्य केलं आणि आशुतोष राणा हे नाव वापरायला सुरुवात केली. पुढे त्यांनी भावाचं बोलणं सत्यात उतरवलं आणि स्वतःच प्रतिष्ठा कमावली. त्यांच्या गाडरवारा इथं रामलीला व्हायची, त्यामुळे आशुतोष यांना लहानपणापासूनच रामलीलेचं खूपच आकर्षण होतं. त्यांची कायमच रावणाचं पात्र साकारायची इच्छा असायची, पण वय लहान असल्याने त्यांना ते करता येणं शक्य नव्हतं. पण त्यांचे संवाद मात्र पाठ असायचे. तेव्हापासूनच त्यांना कायमच सपाट पात्रांपेक्षा कॉम्प्लेक्स शेड असणारी पात्र अधिक भावत आलीत. पुढे त्यांची ही इच्छा रामायण नावाच्या ॲनिमेशन सिनेमाच्या निमित्ताने पूर्ण झाली. यात त्यांनी रावणाच्या पात्राला आवाज दिला. लहानपणापासून त्यांच्यात प्रचंड ऊर्जा होती. या ऊर्जेमुळेच ते आयुष्यात काहीतरी वेगळं करतील याची त्यांच्या घरच्यांना खात्री होती. मध्य प्रदेशातील सागरमधील डॉक्टर हरिसिंग गौड विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली. विद्यापीठात त्यांनी आपल्या कार्याने साऱ्यांना चकित केलं होतं. चतुर्थ श्रेणीपासून ते प्रोफेसरपर्यंत सगळ्यांना त्यांचं नाव ठाऊक होतं. अन्याय अत्याचार विरोधात ते आवाज उठवायचे. इतर विद्यार्थ्यांना वेळोवेळी मदत करायचे. त्यांना कोणत्याही प्रोफेशनल क्षेत्रात जाण्यापेक्षाही नेता होण्यात अधिक रस होता. त्यासाठीच त्यांनी विद्यापीठात प्रवेश घेतला होता. तिथल्या वातावरणात त्यांना वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होता येईल, शिवाय वेगवेगळ्या जाती धर्म वर्गातल्या मुलांशी संपर्क होईल, या सगळ्यांमधून त्यांचं व्यक्तिमत्व बहरून येईल असा त्यांचा यामागे विचार होता. त्यासाठी ते युथ फेस्टिवलच्या नाटकांमध्ये सुद्धा काम करायचे. नेमकं त्याच वेळी त्यांच्या आयुष्यात श्री गुरु दत्ता हे आध्यात्मिक गुरु आलेत. त्यांनी आशुतोष यांना पूर्ण वेळ नेता होण्यापासून रोखलं आणि अभिनेता होण्याचा सल्ला दिला. त्यांनीच दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये त्यांना प्रवेश घ्यायला सांगितलं. दत्ता यांनी सांगितलं त्याप्रमाणेच त्यांनी केलं. इथे त्यांनी वेगवेगळ्या नाटकात काम करून आपल्या अभिनयाला पैलू पाडले. सत्यदेव दुबे यांच्यासह त्यांनी अनेक नाटकं केली, याचा त्यांना खूप फायदा झाला. पुढे त्यांनी टीव्हीसाठी काम करायला सुरुवात केली. तेहकीकात मालिकेत त्यांनी काही भागांमध्ये काम केलं. यानंतर त्यांना एक संधी चालून आली. या संधीचं त्यांनी सोनं केलं. मालिका होती स्वाभिमान. या मालिकेतील त्यांच्या कामाचं खूप कौतुक झालं आणि त्यांना ओळख मिळाली. पुढे मग त्यांनी फर्ज, वारिस अशा काही मालिकांमध्ये काम केलं. अपराधी कौन ही त्यांची एक गाजलेली मालिका. काली एक अग्निपरीक्षा या मालिकेतील त्यांच्या खलनायकी पात्राला खूपच प्रसिद्धी मिळाली. मालिकांसोबतच त्यांनी सिनेमातही काम केलं. मात्र 1998 मध्ये आलेल्या दुश्मन सिनेमाने त्यांच्या कारकिर्दीला वेगळं वळण दिलं. यात त्यांनी साकारलेल्या सायको किलरने प्रेक्षकांचा अक्षरशः थरकाप उडवला. या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर आणि स्क्रीन अवॉर्डचा सर्वोत्तम खलनायकाचा पुरस्कार मिळाला. यानंतर त्यांनी संघर्ष सिनेमात पुन्हा एकदा खलनायक साकारला. आपल्या अतिशय दमदार परफॉर्मन्सने त्यांनी सगळ्यांना चकित करून टाकलं आणि पुन्हा एकदा फिल्मफेअरवर बाजी मारली. या भूमिकेसाठी त्यांना झी सिने पुरस्कारही प्राप्त झाला. जानवर, बादल, कसूर हे त्यांची भूमिका असलेले आणखी काही सिनेमे. राज या भयपटात त्यांनी साकारलेला प्रोफेसर अग्निस्वरूप चांगलाच भाव खाऊन गेला. पुढे मग त्यांनी अबके बरस, गुन्हा, कर्ज, कलियुग, आवारापन अशा अनेक सिनेमात वेगवेगळ्या भूमिका केल्या. शबनम मौसी हा त्यांचा सिनेमा खूपच चर्चेत होता. सिनेमाला बॉक्स ऑफिसवर म्हणावं तसं यश मिळालं नाही, मात्र त्यांच्या कामाची खूपच प्रशंसा झाली. आता पता लापता, हमटी शर्मा की दुल्हनिया, ब्रदर्स, धडक, सिम्बा, वॉर, पठाण अशा अनेक सिनेमांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. लवकरच त्यांचा टायगर 3 हा सिनेमा प्रदर्शित होतोय. मुल्क, हासिल हे वेगळ्या धाटणीचे सिनेमेही त्यांनी केले.
सतत काम केल्यानंतर एका पॉइंट नंतर त्यांनी काम कमी केलं. त्यावेळी त्यांनी दक्षिणेकडे आपला मोर्चा वळवला. तिकडे त्यांनी मोजक्याच पण अतिशय उत्तम भूमिका निभावल्या. त्यांचं काम केवळ हिंदी किंवा दाक्षिणात्य भाषांपुरतं मर्यादित नाही, तर त्यांनी मराठी, हरियाणवी, बंगाली भाषातल्या सिनेमांमध्येही काम केलं. येडा या मराठी सिनेमात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या सिनेमाची त्यावेळी चांगलीच चर्चा होती, मात्र बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा यशस्वी होऊ शकला नाही. आशुतोष हे OTTवरही तितकेच रमतात. छत्रसाल, अरण्यक, द ग्रेट इंडियन मर्डर, खाकी द बिहार चॅप्टर या वेब सिरीजमध्ये त्यांनी काम केलंय. बाजी किसकी, सरकार की दुनिया, सावधान इंडिया अशा अनेक कार्यक्रमांसाठी त्यांनी सूत्रसंचालन केलं. पात्राची आंतरिक स्थिती पकडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यांनी अनेक प्रोजेक्टसाठी व्हॉइस ओव्हरही केलेत. आशुतोष यांचा आध्यात्मिक प्रवास ही त्यांच्या आयुष्यातील एक विलक्षण गोष्ट आहे. देवावर त्यांची अगाध श्रद्धा आहे. पुराण आणि इतिहास हे त्यांचे अतिशय आवडते विषय. या विषयांवर ते तासनतास गप्पा मारू शकतात. आशुतोष हे अतिशय उत्तम वक्ते आहेत. त्यामुळे ते बोलत असले की त्यांना ऐकत राहावंसं वाटतं. हिंदी भाषेवर त्यांचं अप्रतिम प्रभुत्व आहे. रामराज्य नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं. या पुस्तकाला खूपच उत्तम प्रतिसाद मिळाला. मौन मुस्कान की मार हे त्यांचं आणखी एक प्रसिद्ध पुस्तक आहे. 2001 मध्ये त्यांनी रेणुका शहाणे यांच्याशी विवाह केला. रेणुका सुद्धा मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांना 2 मुलं आहेत. त्यांची आणखीही काही पुस्तकं पुढे प्रकाशित होणार आहेत. अतिशय प्रतिभावान आणि सुसंस्कृत अभिनेते आशुतोष यांचा आज जन्मदिन. त्यानिमित्त त्यांना बायोस्कोप आर्ट्सकडून मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला त्यांनी केलेली कोणती भूमिका आवडली हे आम्हाला नक्की सांगा. आशुतोष यांचा कोणता पैलू तुम्हाला अधिक भावतो हेही आम्हाला नक्की सांगा.